चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव असलेले शिवणगे गाव, या गावानेच शेकाप पक्षाकडून मतदारसंघाचा पहिला आमदार दिला होता। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत शिवणगे गावचा ज्या उमेदवाराला पाठिंबा असतो त्या उमेदवाराचा विजय हा निश्चित मानला जातो। आज कृष्णा एक्सप्रेस दैनिकाशी शिवणगे गावचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भुजंगराव उर्फ संजय पाटील यांनी सध्या होऊ घातलेल्या चंदगड आजरा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीबद्दल विशेष बातचीत केली आहे। चला बघूया। 2024 ची विधानसभा इलेक्शनची आता प्रक्रिया चालू आहे। 20 तारखेला मतदान होणार। आता प्रबळ 4-5 उमेदवारातून ही लढत मोठी होणार आहे। तरी पण नंदाताई बाबुळकर ह्या सगळ्या उमेदवारांच्या पेक्षा सरस होऊन 20 ते 25 हजार मताचं लीड घेऊन नक्कीच विजयी होतील अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। म्हणण्यापेक्षा 100% गुलाल हा आमचाच आहे। वातावरण मी आता बाबासाहेब कुप्तेकरांच्या 9 सालच्या इलेक्शन पासून चंदगडमध्ये काम करतोय कार्यकर्ता म्हणून। त्यानंतर आईसाहेबांची इलेक्शन केली। खरे ह्या वेळेसारखं कवाच वातावरण नव्हतं आणि उत्स्फूर्त चंदगडमधनं सुद्धा पाठिंबा आम्हाला भरपूर मोठा आहे आणि आम्ही चांगल्यापैकी चंदगड तालुक्यात सुद्धा लीड घेणार आणि गडहिंग्लजचा तरी काय प्रश्नच नाही। तिथं चांगल्यापैकी लीड ताईंनाच मिळणार, आजऱ्याला पण लीड ताईंनाच मिळणार म्हटल्यावर विजय हो काय निश्चितच आहे। संजय पाटील मला म्हणतात, खरं भुजंगराव दत्तात्रय पाटील हे माझं नाव आहे आणि शिवणगे आणि ही आमची जी अशी कार्यकर्त्यांची फळी जे मजबूत असल्यामुळे काय एवढं विजयाला काय म्हणजे भ्यायचं काय कारणच नाही। आणि ताईंचं ईव्हीएमतलं फार मोठं योगदान आहे।